नमस्कार, मी श्वेता. मराठी.com मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या शोच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सेलेब्रिटी भेटत असतो, त्यांची पर्सनल लाईफ, त्यांच्या आवडी निवडी, त्यांचा रोमॅन्स, त्यांच्या आयुष्यातली भांडणं, गॉसिप, सिक्रेट सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सो अशीच एक खास सेलेब आज आपल्यासोबत आहे, जी उत्तम अभिनेत्री आहे, मॉडेल आहे, अँकर आहे, कोरिओग्राफर आहे, डान्सर आहे आणि नुकतंच लॉकडाऊन मध्ये तिने डान्सिंग मध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा सेट केलाय. येस, अगदी बरोबर आहे. सोशल मीडिया क्वीन मीरा जोशी सध्या आपल्यासोबत आहे. सगळ्यात आधी मीराचं आपण स्वागत करूयात. मीरा, तुझं मनापासून स्वागत आहे मराठी.com मध्ये. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी आणि लुकिंग फॉरवर्ड तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. तो मीरा, तुला बघून खरं तर असं पहिलं इम्प्रेशन असंच पडतं की तू मस्त मुंबईत वाढलेली, कॉन्व्हेंटमध्ये गेलीयस, घरात मॉडर्न वातावरणामध्ये तू मोठी झालीयस, अशी मीरा असावी असं कोणालाही तुला बघून असंच वाटेल. पण मुळात प्रत्यक्ष तुझी रिअल स्टोरी काहीतरी वेगळी आहे. ते खरं मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचंय. तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे. म्हणजे आता जी लोक मला आजूबाजूला भेटतात तर सगळ्यांना असं वाटतं की मी रोज जॅम, बटर, ब्रेड वगैरे काहीतरी घरात खाते आणि घरात खूप ओपन माइंडेड वातावरण आहे. म्हणजे खरंच आहे ऍक्च्युली, त्या बाबतीत खरं आहे. पण मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई नाहीये. असोडे नावाचं एक गाव आहे रत्नागिरीमध्ये, तर त्या गावात मी बिलॉंग करते. बऱ्याच लोकांना हे गाव माहिती नसेल. पाली खानुमठ याच्या जवळ साधारण एक गाव येतं. साधारण ते तर 10-15 वर्षांपूर्वी तिथे रस्ते वगैरे, आता कुठे पक्के रस्ते आले, पण इतकं ते खेडेगाव होतं. आणि या बाबांची फिरतीची बदलीची नोकरी होती. सो दर 2-3 वर्षांतर नवीन सिटी, नवीन शहर किंवा नवीन खेडेगाव असं एक्सप्लोर करता करता फायनली पुण्यात आले आणि मग पुण्यातनं मुंबईत आले. सो मग गेले 10-11 वर्ष मी मुंबईत आहे आता. जसं तू म्हणालीस की पुण्यामध्ये तू होतीस, पुण्यामध्ये ऍक्च्युली जर्मन लँग्वेज मध्ये तुझं ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं आहे. सो त्यावेळी खरंच तुला वाटलं होतं का की तू पुढे अभिनय आणि डान्सिंग कडे वळशील, मुंबईत सुद्धा येशील? नाही, अजिबात नाही. त्याची पण एक स्टोरी आहे खरं तर. सुरुवातीला जेव्हा माझं 10वी कम्प्लीट झालं, मी फायनली 5 शाळा बदलून वगैरे 10वीत मग मी साताऱ्यातनं पासआउट झाले. ऍडमिशन फर्ग्युसन कॉलेजला मिळाली मला. आर्ट्स मुद्दामून चूज केलं, चांगले मार्क असून सुद्धा, कारण मला डान्समध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. पण असं काही नव्हतं की मला डान्समध्ये करिअर करायचं वगैरे. आणि एफ.वायला मग मी फायनली इकॉनॉमिक्स चूज केलं माझं मेजर सब्जेक्ट म्हणून. कारण दादानी मला खूप फोर्स केलं की तू इकॉनॉमिक्स घे, इकॉनॉमिक्समध्ये पुढे स्कोप चांगला आहे वगैरे. आणि मला इकॉनॉमिक्स अजिबात आवडत नाही. इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स हे माझे दुश्मन आहेत. आणि मी 1 वर्ष केलं आणि 1 वर्षानंतर मग मला असं झालं की मला हे झेपत नाही किंवा मला हे आवडत नाही आणि मला हे करायचंच नाहीये. आणि हे जर का करायचं असेल तर मी सगळं अभ्यासच सोडून देईन. म्हणजे मी ह्या नोटला आले. आणि मग मी 1 इयर डाऊन केलं पूर्ण. आणि मग मी नंतर परत जर्मन घेतलं आणि मग परत जर्मनला सुरुवात केली एफ.वाय पासून. आणि मग अख्खं कम्प्लीट केलं. आणि जर्मन कम्प्लीट केल्यानंतर मला परत असं झालं की नाही, जर्मन मी आई-बाबांसाठी केलंय किंवा युनिव्हर्सिटीमध्ये मी 3री पण आले, पण माझं हे लाइकिंग नाहीये. माझं लाइकिंग डान्सकडे आहे. सो मी त्याच्यातच काहीतरी केलं पाहिजे. सो एवढा सगळा खटाटोप करून फायनली मी डान्सकडे वळले. सो तू जर्मन मध्ये तुझं ग्रॅज्युएशन केलं खरं, पण मुंबईत जायचं डान्सिंग मध्ये रादर करिअर करायचं तू ठरवलं होतंस. पहिल्यांदा जेव्हा घरी तू हा विषय मांडला आणि सांगितलं की हा तुझा डिसिजन आहे, काय नेमकी घरच्यांची रिॲक्शन होती ग? सुरुवातीला घरचे म्हणजे मी जेव्हा डान्स करायचे तेव्हा हॉबी आहे, चल आवडतंय म्हणून करते वगैरे. फार फार तर काय डान्स शिकेल आणि काय डान्स क्लास काढेल, पण मेन प्रोफेशन काहीतरी वेगळं असेल एवढंच लोकांना, म्हणजे घरच्यांना वाटत होतं. आणि मग मी इंटर कॉलेज डान्स कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. आणि तेव्हा मी साईड डान्सर म्हणून मग पुण्यात शोज काही असायचे तिकडे मी डान्स करायचे. तेव्हा मला 3-4 डान्स करायचे, ते ₹300 वगैरे मिळायचे. आणि मी खुश होते, पॉकेट मनी निघायचं आपलं वगैरे, असं सगळं होतं. आणि तेव्हा रियालिटी शोज वर नवीन नवीन एकदम यायला लागलेले भरपूर. आणि मग त्याची मला जरा चटक लागलेली. मग मी एक ऑडिशन दिलं आणि देऊन परत आले. सिलेक्शन पण झालं. 2010ला तो पहिला रियालिटी शो केला माझा, स्ट्रीट डान्स, युटीव्ही बिंदासवर लागायचा. परत आल्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि कम्प्लीट केल्यानंतर मग मी डिसिजन एक फायनली फर्म मला घ्यायला हवं होतं की पुढे एम.ए करायचं का काय ते. आणि मग तेव्हा मी घरच्यांना सांगितलं की मला आता हे करायचं वगैरे. तर घरी रडारड, भांडणं, हे सगळं ड्रामे झाले. ते फिल्ममध्ये आपल्याला दिसतात. एबीसीडी मध्ये आपण ते बघितलेले, ते सगळं सेम माझ्या घरी झालं. आणि एका पॉइंटला मग माझ्या आई-बाबांनी गिव्हअप केलं माझ्यावर. आणि माझी आई म्हणाली जा मग मुंबईला. आणि इतके दिवस मी कधी अशी बाहेर एकटी पण पडले नव्हते की मला आई-बाबांशिवाय किंवा कोणी मोठं नाही आणि मला एकटीला पाठवलं, असं कधीच झालं नव्हतं. आई म्हणाली जा. म्हटलं जा कसं? म्हटलं तू नाही येतेस बरोबर? ती म्हणाली की नाही, मी कशाला येऊ, तुला जायचं ना, तू जा. आणि मग ती म्हणाली की जा. मग मी एक पिशवी आपली छोटीशी घेऊन निघाली मुंबईला. मग
आणि काही माहिती नव्हतं, काही आयडिया नव्हती कसं काय काय करायचंय नक्की, काही गोल्स म्हणजे कोणी गायडन्स करणारं नव्हतं. पण मी आले मुंबईला आणि ऑडिशन्स देत राहिले आणि झालं. म्हणजे नंतर जेव्हा कामं मिळायला सुरुवात झाली, मग तेव्हा घरचे पण जरा कूल झाले, की ठीक आहे, ही जाऊन टाइमपास करत नाहीये किंवा वाया गेली नाही आपली मुलगी, काहीतरी काम करते. सो मग तेव्हापासून ते सपोर्ट करायला लागले आणि सिन्स देन आजपर्यंत ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिलेत. माझी आई, माझा मोठा भाऊ स्पेशली. सो या दोघांचा खरं तर खूप महत्वाचा वाटा आहे माझ्या जे काही करिअरमध्ये सगळं जे काही केलं, करू शकले थोडंफार. तर त्याच्यासाठी बरंचसं क्रेडिट माझ्या घरच्यांना. सो तुझ्या जेव्हा तू करिअरची सुरुवात केली ऍज अ कोरिओग्राफर केली, अनेक रियालिटी शोज मधून तू समोर आलीस, यामध्ये सगळ्यात मोठा तुला ऍज अ कोरिओग्राफर ब्रेक मिळाला तो म्हणजे बाजीराव मस्तानी या सिनेमासाठी तू असिस्टंट कोरिओग्राफर होतीस आणि बरोबर. प्रियांका चोप्राला ते तू मराठी डान्स स्टेप शिकवण्यासाठी हो, हेल्प हो, हो. केलेली आहे. सो तो तुझा अनुभव नेमका कसा आहे मला जाणून घ्यायचंय खरं. रियालिटी शोज केल्यानंतर ऍक्च्युली खरं काय झालं, की मी इथे आल्यानंतर रियालिटी शोजसाठी असिस्टंट कोरिओग्राफी करत होते आणि डान्सिंग स्वतः ॲज अ कंटेस्टंट सुद्धा करत होते. आणि डान्स इंडिया डान्स सीझन 4 मध्ये कंटेस्टंट म्हणून परफॉर्म करताना एका रिंग ॲक्टच्या वेळी मी खाली पडले आणि ऍक्सिडेंट झाल्याने माझी पाठ तुटली. आणि पाठ तुटल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं, की "डान्स तू यापुढे बंद कर." आणि माझं असं झालं, की आता ज्याच्यासाठी मी मुंबईला आली आहे, आता तेच करायचं नाही तर आता मी काय करू मग? आणि म्हटलं मग आपण जास्त फोकस आता आपला स्वतः परफॉर्म करण्याऐवजी कोरिओग्राफीकडे करूया आणि मग आय कॉन्सन्ट्रेटेड ऑन दॅट. मग रियालिटी शोज एकात एक मिळत गेले, नच बलिये, झलक वगैरे सगळं ते झाल्यानंतर मग तिकडे शशी सुमितने मला स्पॉट केलं. कोरिओग्राफर जे आहेत ते साहिल सुमित, सॉरी, सुमित आणि साहिल. तर त्यांनी स्पॉट केलं आणि मग त्यांनी मला अवॉर्ड शोज जे आपले असतात, सोनी अवॉर्ड्स किंवा आयटी अवॉर्ड्स वगैरे, त्यासाठी त्यांनी मग मला इन्व्हाइट केलं असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून. मग त्यांना मी जॉईन झाले. मग तिकडे मला कोणीने स्पॉट केलं, कोणी वर्माने. आणि मग त्यांनी मला बाजीराव मस्तानीसाठी विचारलं. मग त्याच्यात अलबिला सजन आयरीज हे गाणं आहे, तर त्याच्यासाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून विचारलं. आणि साधारण एक 5-6 दिवस मला वाटतं फक्त मी त्या प्रोजेक्टवर होते. पण तो एक्सपिरियन्स इतका ग्रँड होता आणि सगळं ते ग्रँडर, त्यांची लेवल, त्यांचं स्केल ऑफ वर्किंग वगैरे सगळं बघून मी खरंच खूप भारावून गेलेले. आणि फर्स्ट टाइम संजय लीला भन्साली सरांना भेटून त्यांचं वे ऑफ वर्किंग बघून, म्हणजे किती क्रिएटिव्ह माणूस आहे. आणि असं म्हणतात ना, क्रिएटिव्ह माणसं थोडीशी अशी स्वतःत रमणारी आणि थोडीशी सायकॉटिक असतात असं म्हणतात. पण ते ऍक्च्युली किती स्वतःत ते मग्न असतात. आणि त्यांच्या ऑफिसवर जाऊन आम्हाला रिहर्सल्स करायची संधी मिळाली. सो एक्सपिरियन्स कमाल होता. आणि जेव्हा मी ऍक्च्युली सेटवर गेलो तर आणि प्रियंका मॅमला बघितलं आणि त्यांचा जो ऑरा आहे, इट्स व्हेरी पॉझिटिव्ह आणि एक कमाल असं म्हणजे कोणतरी खरंच सेलिब्रिटी आली असं तो एक जो ऑरा असतो त्यांचा, खरंच तो एकदम भारी वाटतो. आणि एक त्यातला शॉट आहे ज्याच्यात तो झेंडा उचलून ती मागे जाते चालत, असा अलबेलामध्ये एक शॉट आहे. तर तो शॉट आम्ही सकाळी 12 वाजता शूट करायला सुरुवात केली आणि संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही तोच शॉट करत होतो. तर कारण झेंड्याचं एकदा फडकणं आवडत नव्हतं सरांना किंवा वॉकमध्ये एलिगन्स नव्हता किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे काय काय ट्राय करायचं होतं. पण प्रियंका मॅम काही न कंटाळता, काही कुजबूज न करता किंवा किरकिर न करता, काही त्यांनी दिवसभर काहीही न बोलता पूर्ण तो शॉट सरांच्या मनाला येईपर्यंत त्यांनी केला. आणि फायनली संध्याकाळी 6 वाजता टेक ओके झाला. आणि लोक युजली म्हणतात की सेलिब्रिटीज काय व्हॅनिटीमध्ये बसून राहतात वगैरे, त्यांना काय जास्त काम नाही लागत, पण असं नाहीये. आणि ते ऍक्च्युली मी त्या सेटवर जाऊन अनुभवलं, बघितलं की का ते एवढे मोठे आहेत, तर खरंच ते एवढं काम करतात, एवढं हार्डवर्क करतात म्हणून ते तिकडे आहेत. सो ओव्हरऑल ते सगळं इतकं मोटिवेटिंग होतं ना, की मला असं वाटलं की मी बिहाइंड द कॅमेरा करण्यापेक्षा ऑन स्क्रीन जास्त काहीतरी केलं तर मला आवडेल. आणि दॅट्स व्हॉट इन्स्पायर्ड मी टू गिव्ह ऑडिशन्स. आणि ऑन स्क्रीन ऍक्टिंगसाठी मी तेव्हापासून नंतर मग ऑडिशन जरा सुरुवात केली. ऍज अ डान्सर, ऍज अ कोरिओग्राफर म्हणून सगळेच तुला ओळखतात आणि सगळ्यांच्या मनावर तू राज्य सुद्धा केलेला आहेस, करतीयस. आणि याच डान्सिंग मध्ये आणखीन एक पाऊल पुढे टाकत तू आता वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट केलाय. बरोबर. त्याच्या मागे एक स्टोरी आहे, ती हो. स्टोरी आम्हाला जाणून घ्यायची आहे. का स्टोऱ्या खूप करतात माझ्या आयुष्यात. पण हो, म्हणजे ऑन अ जेन्युइन नोट खरंच ही तर मेजर स्टोरी आहे. कारण लॉकडाऊन जेव्हा सुरुवात झाली लॉकडाऊनला, तर पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी सगळेजण घरी होते. काही ना काही घरी बसल्या, काही ना काही एंटरटेनमेंट गिग्स करायचा प्रयत्न करत होते. आणि मराठीमध्ये 5 अभिनेत्रींनी मिळून असं ठरवलेलं की आपण एक डान्स अंताक्षरी करूया. त्याच्यात मी पण होते. तर माझ्यावर क हा शब्द आलेला आणि मला काटा लगा हे गाणं मिळालं. तर बाकी सगळ्यांनी आपापल्या घरी रेकॉर्ड केला 40 सेकंडचा व्हिडिओ. आणि माझं सोसायटी बऱ्यापैकी आत होती, त्यामुळे लॉकडाऊन जरी असलं तरी मला खाली जाता आलं रस्त्यावर. आणि मग मी रस्त्यावर शूट केला. आणि काटा लगा म्हटलं रस्त्यावर जर जास्त शूट होईल.
रेकॉर्ड केला आणि मी स्वतः एडिटर आहे, त्यामुळे मी स्वतःच माझा व्हिडिओ पण एडिट केला. कारण बाकीच्यांनी मग ते कोणातरी देणार होते एकत्र करायला. कारण त्यांचं बेसिक एकदम एडिटिंग होणार होतं. म्हटलं माझं मग आता मी करू शकते तर मग वाय नॉट, आय डू इट माय सेल्फ. तर एडिट पण केला आणि त्याने डायरेक्टली 40 सेकंडचा रेडी व्हिडिओ पाठवला. आणि मग तो बघून मग सगळेजण असं आले, की अरे आमचे खूप सारे झालेत व्हिडिओ आणि आम्ही घरी शूट केलेत. तुझा बाहेरचा व्हिडिओ आहे, तुझा वेगळा दिसतोय. सो मग तुला आपण काढून टाकूया या पूर्ण प्रोजेक्टमधनं. आणि असं करून जस्ट कॉज व्हिडिओ बेटर वाटत होता म्हणून मला काढून टाकण्यात आलं. आणि आय वॉज लाईक की मी पण मेहनत केली तर मग मी माझं इंडिव्हिज्युअली पोस्ट करते, ठीक आहे त्याच्यात नाही तर नाही. आणि त्या व्हिडिओला इतकं एंगेजमेंट मिळालं, सो मला खरंच छान वाटलं. आणि मग म्हटलं की आपण ह्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतो तर मग आपण अजून डान्स रील्स बनवूया. मग मी डान्स रील्स बनवले घरच्या घरी. त्याच्यानंतर जेव्हा लॉकडाऊन उघडला तेव्हा मग मी कच्छला, मी ट्रॅव्हलिंगची मला खूप आवड आहे. सो मी कच्छला जात होते, सोलो ट्रॅव्हलिंग करत होते आणि माझं अख्खं कंपार्टमेंट रिकामं होतं. सो म्हटलं मग आपण याच्यात शय्याचिया इम्प्रॉम्प्टू असंच काहीतरी मी केलं आणि त्याला तो व्हायरल झाला व्हिडिओ. आणि दॅट्स वेन आय रिअलाइज की लोकांना आवडतं मी जे काय करते ते. सो मी आज टाइमपास म्हणजे न घेता ह्याला काहीतरी सिरियस थोडासा दिशा दिली तर बरं होईल. आणि मग मी उत्तराखंडची ट्रिप प्लॅन केलेली या मार्चमध्ये. आणि तेव्हा मी जनरल ठरवलं की आपण ट्रेक करायचा, तिकडे रील शूट करायचं आणि खाली यायचं. आणि तेच केलं. 3 वाजता आम्ही ट्रेक सुरुवात केली. आम्ही चंद्रशिलेला गेलो. 13,227 किती फीटवर आहे ते. तर त्याच्यावर मी सबमिट केलं. 2 व्हिडिओज रेकॉर्ड केले. मी तुंगनाथ टेम्पलला गेलो, तिकडेच व्हिडिओ रेकॉर्ड केला, खाली आलो. आणि आल्यानंतर मला रिअलाइज झालं की म्हटलं आपण एकदा बघूया अजून कोणी परफॉर्म केलं इथे, किंवा काय अँगल्स त्यांनी लावलेत, काय घेतले, तर आपण जरा बघूया. पण मला एकही व्हिडिओ सापडला नाही तुंगनाथ टेम्पलच्या इथे. आणि ते जगातलं हायेस्ट शिवा टेम्पल आहे. सो मग मला असं वाटलं की आपण मग रेकॉर्डसाठी अप्लाय करू शकतो मे बी. सो आनंद बनसोडे जे आपले एव्हरेस्ट वीर आहेत इंडियाचे, तर ते माझ्या संपर्कात होते. त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि विचारलं की आपण काही करू शकतो का. तर त्यांनी मला मदत केली पूर्ण प्रोसेसमध्ये. साधारण एक 27 मार्चला वगैरे मला अप्रुव्हल आलं फायनल की ठीक आहे, तुझं वर्ल्ड रेकॉर्ड होतोय आणि तू पहिली अभिनेत्री आहेस जिने तुंगनाथवर परफॉर्म केलं. आणि 10 एप्रिलला मला वाटतं सर्टिफिकेट्स आले. आणि दॅट्स हाऊ रेकॉर्ड झालं. तुझं खरंच मनापासून खूप अभिनंदन. म्हणजे Thank इतके you. सहज तू करायला गेलीस आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला. म्हणजे इन शॉर्ट असं म्हणायचं का की रिजेक्शन मिळाल्यावर मीरा जोशी डायरेक्ट वर्ल्ड रेकॉर्डच करते. आय डोंट नो, पण मला एक वाटतं की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे ह्याची प्रचिती आली. म्हणजे खरं तर आपण युजली म्हणतो असं, पण मला खरंच त्याची प्रचिती आली की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. बरं, जसं आम्ही तुला स्टेजवर डान्स करताना पाहिलंय, घरात डान्स करताना पाहिलंय, ठीक आहे, ट्रेन मध्ये डान्स करताना पाहिलंय, नदीकाठी डान्स करताना पाहिलंय, बीचवर डान्स करताना पाहिलंय, पाण्यात डान्स करताना पाहिलंय, डोंगरावर डान्स करताना पाहिलंय, डोंगराच्या शिखरावर डान्स करताना पाहिलंय. हो. आता मीरा नेमकी पुढे कुठे दिसणार डान्स करताना? प्लॅनिंग आहे. साधारण जुलै किंवा ऑगस्टमध्येच प्लॅनिंग आहे. अजून एक वर्ल्ड रेकॉर्डचं प्लॅनिंग आहे, पण आता मी त्याच्याबद्दल काही रिव्हील करणार नाही. पण असंच तुम्ही कुठेतरी विअर्ड ठिकाणी मला डान्स करताना बघणार आहात. आणि होपफुली लोकांना तोही माझा प्रयत्न आवडेल कदाचित. तर मी आशा करते. तर आणखीन एक प्रश्न आहे प्रेक्षकांच्या मनात आहे, खरं तो मी तुला विचारतीये आणि तुला याचं उत्तर द्यायचं आहे. सो तू जसं म्हणालेस की तुला ट्रॅव्हलिंगची आवड आहे आणि ऍक्च्युली तू जातेस इथे प्रत्येक ठिकाणी डान्स करतेच आणि तो शूट करून प्रेक्षकांसाठी तुझ्या सोशल मीडियाच्या कुठल्या तरी म्हणजे प्रत्येक अकाउंटला तो असतोच. प्रश्न आता असा आहे प्रेक्षकांना की तू फोटोग्राफरला घेऊनच फिरतेस का ग? नाही, ऍक्च्युली फोटोग्राफर कोण नसतो. मी सोलो ट्रॅव्हलर आहे. कारण त्यामुळे असं माझी टीम नसते काही किंवा ग्रुप असा नसतो. सो मी जनरल असं कोणी रस्त्यावर चालत असेल त्यामुळे जरा माझा व्हिडिओ काढा ना, जरा माझा व्हिडिओ काढा ना वगैरे असं व्हिडिओज असतात तेव्हा युजली माझे. त्यामुळे असं कोणी प्रोफेशनल फोटोग्राफर वगैरे असं नसतो युजली. पण हा, मी रेकॉर्डसाठी जेव्हा गेले तेव्हा मी प्रॉपर टीम घेऊन गेलेले, नो डाऊट. तेव्हा एक आमचा जो ट्रेक गाईड होता तर तो होता. एक व्हिडिओसाठी माणूस घेतलेला, एक बरोबर एक साऊंडसाठी होता. एक बाकी जनरल एक मला हेल्प करायसाठी एक असिस्टंट होती. सो प्रॉपर तेव्हा टीम घेतलेली. पण अपार्ट फ्रॉम दॅट जसं तू म्हणालीस, पण ट्रॅव्हलिंगसाठी मी सोलोच करते. आणि पण आता मी ट्रेनमध्ये जेव्हा गेलेले तर कंपार्टमेंटमध्ये होते एक काका होते आणि मी होते फक्त. मी काकांना म्हटलं, काका प्लीज जरा व्हिडिओ काढता का. आणि त्यांना माहिती नव्हतं त्यातले काही सेटिंग्स वगैरे, तर त्यांना मी शिकवलं तिकडे बसून. मग त्यांनी व्हिडिओ काढला. सो युजली असं फक्त की रॅन्डमली कोणी रस्त्यावर जाताना मी त्यांना म्हणते प्लीज जरा व्हिडिओ काढा माझे. आणि ते काढतात हौशीने लोक. तू इतकी सहज सगळीकडे वावरतेस, सो ऍज अ सेलिब्रिटी म्हणून तुला कधी अशी भीती नाही वाटत का? नाही, म्हणजे मला एकतर असं वाटतं की आमचं प्रोफेशन काही वेगळं नाहीये. म्हणजे जसं रिक्षा चालक असतो किंवा इंजिनियर एखादा असतो किंवा कोणी मेकअप आर्टिस्ट असते किंवा रॅन्डमली कोणी
आपल्या घरी हाऊसमेट्स असतात. मला वाटतं सगळ्यांचं जसं प्रोफेशन आहे तसंच आमचं प्रोफेशन आहे. फक्त एवढंच की एक मीडियाचं जास्त अटेन्शन असतं ऍक्टिंग फील्डकडे आणि ह्याच्यासाठीच मला वाटतं फक्त ते वेगळं आहे. बाकी नाही तर सगळेजण जसं काम करतात तसं आम्ही पण आमचं काम करतोय. सो त्यात काही वेगळं वाटून घेण्यासारखं किंवा आपण काहीतरी खूप भारी करतोय आणि बाकीचे कोणी काहीतरी नाही चांगलं करत असं काहीच मला तसं नाही वाटत मला पर्सनली. सगळे सेमच आहे. सो असं काही बाहेर गेलं तर सेलिब्रिटीज फिलिंग असं नाहीये. उलट छान लोकांमध्ये जास्त जेवढं मिक्सअप होऊ तेवढं जास्त कल्चर कळतं लोकांचं किंवा बऱ्याच ऑब्झर्वेशनने आपल्याला इव्हन ऍक्टिंग मध्ये पण हेल्प होऊ शकते. सो युजली इव्हन मी ट्रॅव्हल करते तेव्हा आय ट्राय टू स्टे रॉ. होमस्टेज मध्ये मी युजली राहायचा प्रयत्न करते किंवा हॉस्टेल्स असतात तिकडे वेगवेगळ्या कल्चरची लोक असतात एकत्र. बंक बेड्सवर मग साधारण 16-17 लोक एका त्या डॉर्म मध्ये असतात. सो युजली मी तशा टाईपचे स्टेज जास्त प्रिफर करते कारण जास्तीत जास्त लोकांबरोबर इंटरॅक्ट करतात. तू जेव्हा अशी काय म्हणतात नॉर्मल सामान्य माणसांसारखीच सगळीकडे ट्रॅव्हल करते, सामान्य लोकांसोबत मी राहते. ट्रॅव्हल करताना पण मोस्टली ट्रेनने किंवा लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करते युजली. अगदी बरोबर. पण असं झालंय का की तू कुठे आता तू कारण आज सगळीकडेच आहेस, म्हणजे इंटरनेटवर आहेस, टीव्हीवर आहे, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे, सगळीकडे आहेस. सो कुठे गेलीस आणि कुणी तुला ओळखलं किंवा काय अशा प्रकारचं काय तुला अनुभव आहे? हो, होतात. येतात अनुभव आणि छान फोटो काढतात ते आणि मलाही छान वाटतं आणि वी मूव्ह ऑन. आम्ही गप्पा मारतो आणि मग पुढे जातो. पण काही लोक असं म्हणतात, "मॅडम मी तुम्हाला बघितलेलं तिकडे तुम्ही त्या ना स्टेशनवर तुम्ही ग्रीन काहीतरी घालून जा." म्हटलं, "अरे तू बोलला का नाहीस मग?" असं डीएम्स वरून नंतर येतात. "नाही मॅडम मला भीती वाटली" वगैरे असं काही लोक अशी पण असतात. पण ठीक आहे म्हणजे. मीरा, यू आर ऍक्च्युअली व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन बिकॉज तुला येणाऱ्या डीएम ला ऑलमोस्ट प्रत्येकाला तू जवळपास प्रत्येकाला रिप्लाय देतेच. सो येस, ऑलमोस्ट मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते. कारण मला वाटतं प्रेक्षक आहेत म्हणूनच आम्ही आहोत आणि ते जर का अप्रिशिएट करत असतील तर ते थोडासा कौतुकाचा आपण पण थाप स्वतःला मारून घ्यावी असं मला वाटतं. कारण ते जर नसतील तर मग आम्ही नाही होत असं मला वाटतं. आणि त्यांच्याशी जेवढं इंटरॅक्ट करता येईल तेवढं आपल्यालाही कळतं की त्यांना काय आवडतं आपल्याबद्दल, काय नाही आवडत आहे, कुठे आपल्याला चेंज व्हायची गरज आहे. खरंच जर का त्यांना काही जेन्युअनली आवडलं नसेल तर. सो मी युजली प्रयत्न करते प्रत्येक गेमला रिप्लाय करायचा. प्रेक्षकांनी अगदी काय म्हणतात डोक्यावर मनावर घेतलंय तुला, असं जसं तू म्हणाली. सो तुला डान्स करताना म्हणजे तू क्लासिकल डान्स करतानाही तुला बऱ्याचदा पाहिलंय, लावणी सुद्धा तू तितकीच छान उत्तम करतेस, थँक्यू. आयटम सॉन्ग सुद्धा तितकीच जबरदस्त एकदम धडाकेबाज करतेस. तुझं एन्जॉय करून मला फार आवडलंय. थँक्यू. त्याच्यानंतर वेस्टर्न डान्स सुद्धा तू त्याच एकदम काय म्हणतात त्या वेस्टर्न डान्स तू ते वेगळीच अदा तुझी असते. तुला पर्सनली कुठला डान्स फॉर्म करायला आवडतो? मला लावणी जास्त आवडते. मी खरं तर शिकले भरतनाट्यम आणि लॅटिन अमेरिकन. पण मला लॅटिन अमेरिकन साल्सा, रुंबा वगैरे हे स्टाईल जास्त आवडतात आणि मला लावणी आवडते. सो या इंडियन फोक फॉर्म जास्त आवडतात करायला किंवा मला कोळी नृत्य करायला खूप आवडतं. एक्झॅक्टली. सो जसं आपण तुझं डान्सिंग करिअर पाहतोय, आयटम सॉंग्स वगैरे तुझे 2-3 आहेत जे प्रचंड फेमस आहे. जसं मी एन्जॉय करूचं एक उदाहरण आता घेतलं. सो त्या शूटिंगच्या वेळी काय कसा तुझा अनुभव साधारण असतो? आयटम सॉंग्स आणि बाकीचे डान्स फॉर्म हे थोडे वेगळे पडतात. सो खूप वेगळे पडतात. काय तुझा नेमका अनुभव आहे? एकतर आउटफिट्स बऱ्यापैकी बोल्ड असतात. आयटम सॉन्ग म्हटल्यावर आधी हे मुळात हा फरक असतोच आणि लोक पण सेटवर त्या दिवशी एन्जॉय करायच्याच मूडमध्ये असतात. कारण आयटम सॉन्ग का शूट त्याच्यावर वगैरे असं अशा झोनमध्येच असतात. जगा जेव्हा म्हणजे माझं पहिलं आयटम सॉन्ग आहे जगा, तर ते आम्ही साधारण 7 तासात वगैरे शूट केलेलं ते गाणं. आणि त्याच दिवशी रात्री मी दुसरं आयटम सॉन्ग शूट करायला गेलेले. सो पहिलंच आयटम सॉन्गची सुरुवात अशी झालेली आणि मजा येते सॉन्ग शूट करायला. सो डान्सिंग मुळात डान्सिंगची आवड असल्या कारणाने सॉन्ग शूट साठी खूप मजा येते. जसं तू म्हणालीस की डान्सिंगची तुला खूप आवड आहेच आहे. सो आता तुझ्या अभिनय क्षेत्रातल्या कारकिर्दीकडे आता थोडंसं वळूयात, की तू अभिनय क्षेत्रामध्ये यायचं ठरवलंस खरं. सो सुरुवात तुझी कशी आणि कुठे झाली नेमकी? मी जसं मगाशी म्हटलं तुला की बाजीराव मस्तानी केल्यानंतर मला जेव्हा रिअलाइज झालं की आता आपण ऑडिशन द्यायला पाहिजेत वगैरे. ऑडिशन द्यायला सुरुवात केली पण ऍक्च्युली कुठून कुठे जाऊन ऑडिशन द्यायचं किंवा कोण कॉर्डिनेटर्स आहेत, कोण जेन्युइन कॉर्डिनेटर्स आहेत, कोण फेक आहेत हे सगळं आधी माहिती नव्हतं. आणि ते गाईड करणारं कोण नव्हतं त्यामुळे स्वतःच बऱ्यापैकी खड्ड्यात पडून शिकून वगैरे हे सगळं करायला लागलं. आणि नंतर मग ऑडिशनला जेव्हा शॉर्टलिस्टिंग व्हायचं तेव्हा मग ऍक्च्युली इंट्रोडक्शन म्हणजे काय हे आधी शिकण्यापासून सुरुवात झाली. कारण मला तेही माहिती नव्हतं.
आणि पहिलं स्क्रिप्ट मला आठवत आहे, मी सिक्स सेन्स मीडियासाठी एका मराठी सिरियलसाठी ऑडिशन दिलेलं आणि ते ऑलमोस्ट एक 1.5 पानाचं स्क्रिप्ट होतं आणि मला ते पूर्ण पाठही करता आलं नव्हतं. मला असं वाटलं की हे केवढं आहे, म्हणजे एवढं पाठांतर माझ्याकडनं नाही होणार आणि मला आठवतं मी खूप वाईट ऑडिशन दिलं होतं आणि हळूहळू सवय झाली त्याची आणि कळत गेलं की कोण जेन्युइन कास्टिंगवाले आहेत आणि कुठे जाऊन ऑडिशन द्यायचं असतं ऍक्च्युली. काही एक्सपिरियन्सेस वाईट आले ऑब्व्हियसली आणि मला वाटतं अनुभवातच माणूस शिकतो. आदर्श नगरमध्ये मी एका ऑडिशनसाठी गेलेले आणि तिकडे मी इंडियनमध्ये गेलेले. तो मला म्हणाला की वेस्टर्नमध्ये ऑडिशन दे. तर म्हटलं ठीक आहे, चेंजिंग रूम कुठे आहे? तर तो म्हणाला चेंजिंग रूम नाही, तू ऑडिशन रूम मध्ये चेंज कर. म्हटलं ठीक आहे. आणि मी चेंज करणार होते तेवढ्यात मला रिअलाइज झालं की हँडीकॅम रेकॉर्डिंग मोडवर असू शकतो आणि मी जाऊन चेक केला तर तो रेकॉर्डिंग मोडवर होता. आणि तेव्हा मी खूप नवीन होते, त्यामुळे असं एवढी बोल्ड किंवा एवढी कॉन्फिडंट नव्हते की त्याला काही बोलून बाहेर पडेल वगैरे. सो मी अँगल चेंज केला, ऑडिशन दिलं, बाहेर पडले. माझ्या कॉर्डिनेटरला सांगितलं की असं माझ्याबरोबर झालेलं आहे, सो नेक्स्ट टाइम प्लीज जरा बऱ्या ठिकाणी पाठव. आणि त्या माणसाला कळलं, ज्याने रेकॉर्डिंग मोडवर लावलेला तो हँडीकॅप, तर त्याला कळलं आणि तो मला ब्लॅकमेल करायला लागला की तुला इंडस्ट्रीमध्ये टिकू देणार नाही, वेळेला तुझा मर्डर करेन आणि तत्सम काही गोष्टी. तर मला थोडी भीती वाटली मग आणि मग मी आंबोली पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली आणि मग पोलिसांनी खूप हेल्प केली मला आणि तो पकडला गेला. आय गेस 1.5-2 महिने काहीतरी तो जेलमध्ये होता. सो असेही काही अनुभव येतात आणि आय थिंक चोखे लक्ष ठेवणं जास्त महत्वाचं आहे अशा ठिकाणीच्या बाबतीत. जेव्हा कोणी असं म्हणतं की तुला मी आता इंडस्ट्रीत टिकू देणार नाही आणि असा प्रसंग येतो, तेव्हा तू नेमकी स्वतःला काय कशा पद्धतीनं या मला खरंच भीती वाटलेली, कारण मला माहिती नव्हतं हा माणूस खरंच किती मोठा आहे, मोठा नाहीये किंवा मी कोणाशी पंगा घेतेय. हे मला तेव्हा माहिती नव्हतं. पण मी खरे होते एवढंच मला माहिती होतं आणि मी माझ्या स्वतःसाठी लढायला पाहिजे एवढंच मला माहिती होतं आणि आय फॉट बॅक. पण तेव्हा खरंच भीती वाटलेली मला. अजून एक फनी किस्सा घडलेला. मी श्रीजी हॉटेलमध्ये गेलेले मीटिंगसाठी आणि तो म्हणाला चहा वगैरे पी. थोड्या वेळात म्हणाला की क्लायंटला फोन लागत नाही माझ्या फोनवरनं, जे येणार आहेत मीटिंगसाठी, तर तुझा फोन दे. मी माझा फोन दिला आणि दिल्यानंतर तो माणूस उठला. मला वाटलं त्याला ऐकू येत नाही का काय आणि तो फोन घेऊन पळून गेला माझा आणि मी त्याच्या मागे. पण ऑब्व्हियसली मी त्याला पकडू शकले नाही. तो चोर होता खरं तर. मग मी ओशिवारा पोलीस स्टेशनला गेले. तिकडे कंप्लेंट टाकली आणि मग माझा फोन पोलिसांनी ट्रॅकिंगला लावला आणि रात्री 9 पर्यंत मला माझा फोन मिळाला. सो असे काही किस्से घडलेले आहेत. त्यामुळे ऑडिशन इज आय मीन सर्कस ऍक्च्युली म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याच वेळा वाईट अनुभव येतात खरं तर ऑडिशनला. त्यातून बऱ्याच वेळा रिजेक्शनही मिळतं ऑडिशनला की मी डस्की आहे किंवा बरेच लोक असेही तोंडावर म्हणाले की तू खूप वाईट दिसतेस वगैरे, तुझं नाक खूप वाईट आहे, यू आर व्हेरी शॉर्ट. आणि मराठी आहे, म्हणजे मराठी मुली वेगळ्या कळतात ऍक्च्युली. हिंदीसाठी स्पेशली नॉर्थ इंडियन साईडच्या ज्या मुली आहेत त्या प्रिफर केल्या जातात. सो बऱ्याच वेळा त्यासाठी रिजेक्शन मिळतं. सो वी हॅव टू गो थ्रू ऑल दिस आणि इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. त्यामुळे ठीक आहे. तू सिरियल सुद्धा केलेल्या आहेत, सिनेमे केलेले आहेत, एपिसोड्स केले आहेत, वेब सिरीज केल्या आहेत, आता वेब सिरीज मध्ये तू दिसतीयस. सो या चारी फॉर्म मध्ये खरं तर आज मीरा जोशी आहे. सो या चारी फॉर्म मध्ये काम करण्याचा अनुभव कसा आहे? वेगवेगळा प्रत्येक ठिकाणी असतो का सगळीकडे सारखाच? ऑब्व्हियसली प्रोडक्शन लेवल बऱ्यापैकी डिफर करते किंवा वे ऑफ वर्किंग पण डिफर करतं. आता सिरियल जेव्हा आपण करतो तर तेव्हा साधारण एका दिवशी 15-20 सीन्स केले जातात. ते जर मी जी वेब सिरीज केली तेव्हा मी दिवसाला एक सीन करत होते. सो किंवा गाणी आता आपण जी करतो तेव्हा 2 दिवसात साधारण एक गाणं होतं. सो स्पीड ऑफ वर्किंग सुद्धा बराच फरक पडतो. आणि पण माझ्यासाठी मी प्रत्येक प्रोजेक्ट तेवढीच मेहनत घेऊन करायचा प्रयत्न करते. तुझी आता वेब सिरीज जी आहे इंदोरी इश्क, त्यामध्ये आलियाच्या तू भूमिकेत आहेस. सो वेब सिरीजचा तो अनुभव तुझा नेमका कसा होता, जरा आम्हाला सांगशील? इंदोरी साठी मी घरूनच ऑडिशन दिलं आणि लास्ट लॉकडाऊन मध्ये मला रोहन मापुस्कर कास्टिंग टीम तर्फे मला कॉल आला आणि मला 2 त्यांनी कॅरेक्टर ब्रीफ पाठवलेले. एका प्रॉस्टिट्यूटचं ब्रीफ होतं आणि एका साधारण 20-22 वर्षाच्या इनोसंट मुलीचं ब्रीफ होतं. आणि मी दोन्ही ब्रीफ वाचले आणि मला म्हटलं की ठीक आहे, मला प्रॉस्टिट्यूटसाठी विचारलं असणार आहे वगैरे. आणि मग कारण मराठीमध्ये युजली मला निगेटिव्ह भूमिकाच जास्त दिल्या जातात किंवा मला असं बऱ्याच प्रोडक्शन हाऊसेस कडनं किंवा बऱ्याच चॅनेल ईपीज कडनं मला असं रिव्हर्ट आलेत की तुझ्याकडे बघून दया येत नाही. आणि मराठी ज्या सिरियलच्या हिरोईन्स आहेत तर त्यांच्याकडे बघून दया आलीच पाहिजे किंवा त्या सोज्वळच वाटल्या पाहिजे, कारण तू सोज्वळ वगैरे वाटत नाहीस. सो असे रिप्लायज आल्या कारणाने मी पण असं गृहीत धरले की ठीक आहे, मला त्या प्रॉस्टिट्यूट रोलसाठीच विचारलं आणि जेव्हा मला म्हणाले ते की तू ह्या दुसऱ्या आलियाच्या रोलसाठी ऑडिशन द्या, आय वॉज सरप्राईज तेव्हा.
आणि ऑडिशन झालं आणि सिलेक्शन झालं आणि ब्लिंक ऑफ एन आय मध्ये सगळंच वर्कआउट झालं आणि कमाल एक्सपिरियन्स होता तो. त्याच्यानंतर मी समित सरांबरोबर पहिल्यांदाच काम केलं खरं तर, पण त्यांच्याबरोबर काम करायचा सुद्धा अनुभव खूपच भारी होता. त्यांनी ज्या प्रकारे एक फ्रेंडली अटमॉस्फिअर क्रिएट केलं सेटवर, सो खूप मजा आली. किंवा रोहन मापुसकर त्यांची जी टीम आहे, त्यांच्या टीम तर्फे पण माझं पहिल्यांदाच कास्टिंग झालं आणि ओव्हरऑल त्यांची जी प्रोसिजर आहे मला वाटतं ती खूपच एकदम ऑथेंटिक आणि खूप क्लिअर आहे सगळं. म्हणजे ते ऍक्च्युली ते सांगतात तेच सगळं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा असं पण सांगितलं जातं की ते काहीतरी एक्सवायझेड रिफिल्ड आणि काहीतरी दुसरंच काहीतरी असतं किंवा टीम तशी नसते, पण सगळी ट्रान्सपरन्सी होती. सो मजा आली काम करताना. तू जसं म्हणालीस की घरातच तू ऑडिशन दिलेलं आहे ते वेब सिरीज साठी. सो लॉकडाऊन नंतर जे सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं, अनेक क्षेत्रामध्ये आता वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू आहे, तसं इंडस्ट्रीमध्ये आता ऑडिशन फ्रॉम होम हे कल्चर आता यायला लागले असं म्हणता येईल का? हो, ऍक्च्युली आलेलं आहे. कारण मला आठवत आहे की आता मी साधारणतः माझं 11वं वर्ष इंडस्ट्रीमधलं आणि इतके वर्ष रोज जाऊन ओल्ड मनामध्ये उभं राहायचं, रोज लाईन मध्ये उभं राहायचं, रोज रिजेक्शन सहन करायचं, रोज लोकांकडनं ऐकायचं तू काळी आहेस, तू काळी आहेस, तू काळी आहेस. हे ऑलमोस्ट मी 10 वर्ष केलेलं आहे. आणि अचानक आता असं झालं की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लकीली फक्त मेल करायला लागतो आम्हाला, की आता रोज ऑब्व्हियसली साधारण 40-50 रोज मेल्स करते. बऱ्याच ऑडिशन ग्रुप्समध्ये आहे. आणि ते मेल्स केल्यानंतर तुम्ही जर का शॉर्टलिस्टेड असाल तरच तुम्हाला कॉल येतो. सो तुम्हाला हे आधी ऐकायला लागत नाही सारखं निगेटिव्ह काही. आणि शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर कॉल आल्यानंतर मग तुम्हाला स्क्रिप्ट प्रोव्हाइड केलं जातं. सो तुम्हाला घरच्या घरूनच ऑडिशन द्यायचं असतं, तुम्हाला कुठे जायला लागत नाही उठून. पूर्वी 4 वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन्स असायचे आणि प्रत्येकाचं टायमिंग बरं इतकं कट असायचं. सो ते मॅच करणं, प्लस त्यात तुमचं मेकअप सांभाळणं, तुमचे प्रत्येक ठिकाणचे कॉस्ट्युम्स आउटफिट वेगळे रिक्वायरमेंट प्रमाणे. सो एवढं सगळं खूप तारांबळ उडायची आणि आता मला वाटतं सगळं खूपच सोयीचं झालेलं आहे. सो घर बसल्या ऑडिशन द्यायचं आणि यू गेट सिलेक्टेड आणि थिंग्स सॉर्टेड. खूप इझी झालं लाईफ. ऍक्टरच्या दृष्टीने तर खूपच इझी झालं असं मला वाटतं. तुझी ना एक ऑडिशनची क्लिप तू युट्यूबवर टाकली आहेस, मला वाटतं कदाचित ती प्रॉस्टिट्यूट वाली असेल, ब्लॅक ड्रेस मधली. तर तुझे डायलॉग येत असेल की तुम्ही दिसायला सुंदर आहात ना, तर फक्त तुम्हाला कोणीतरी चांगला श्रीमंत मुलगा पकडायचा आणि हा, ते ऍक्च्युली आता सिद्धार्थ चांदेकरची कुठली सिरियल सुरू होती हॉररवाली, सॉरी, स्टार प्रवाहावर. आता सिद्धार्थ जस्टची त्याची कुठली सिरियल सुरू होती, काहीतरी ती सांगायचं मला का काहीतरी हॉरर सिरियल, त्याचं ऑडिशन होतं, सिरियलचं ऑडिशन होतं. सो मला तुला खरं तर असं विचारायचं आहे, जसं तुझा एक युट्यूबवर जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तू ऑडिशनचा व्हिडिओ टाकलायस, ज्यात तू म्हणतेस की नेगेटिव्ह थोडासा ग्रे शेड वालाच तो रोल दिसतोय आणि त्याच्यामध्ये तू असं म्हणतेस की दिसायला तुम्ही छान असाल तर तुम्हाला फक्त कोणीतरी पैसेवाला मुलगा शोधायचा आणि मग लाईफ सेट. बरोबर. हे त्या ऑडिशन मधली कॅरेक्टर आम्हाला दिसलंय, पण प्रत्यक्ष मीराला काय वाटतं लाईफ बद्दल? लाईफ बद्दल जर का लग्नाचं म्हटलंच तर मी आता मॅट्रिमोनी साईट्सवर होते बऱ्याच. ते आता पॅकेजेस लकीली संपलेले आहेत आणि मी खूप हॅपी आहे. कारण इट्स अ बिझार थिंग खरं तर. म्हणजे इतकं सगळं फेक प्रोफाईल्स आहेत त्याच्यात आणि इतक्या वेगळ्या मेंटॅलिटीने लोक तिथे ऍक्च्युली आता आलेली आहेत. सो आता मी आणि माझ्या घरचे अशा नोटवर आलोय की लव्ह मॅरेज कर, जेव्हा जमेल तेव्हा जमेल. आता सध्या कोणी नाहीये आयुष्यात, पण जेव्हा कोणी सापडेल तुला, जेव्हा कुठे वाटेल तुला, तर तेव्हा तू कर. मला जास्त अपेक्षा नाही, तू कोणतरी मच्युअर असावा, माझं करिअर समजून घेणारा असावा, बस. जास्त काही वेल सेटल्ड असावा, दॅट्स इट. तुला इन्स्टावरती मला वाटतं आज का कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे तुझ्या वेब सिरीजचा, की ज्याच्यामध्ये आलियाचं एक सीन आहे. हा, तू नुकताच तुझ्या इन्स्टाच्या अकाउंटवर एक व्हिडिओ टाकलाय तुझ्या वेब सिरीजचा, ज्यामध्ये आलियाचा सीन आहे त्यामध्ये, आणि खाली एक तू टॅगलाईन दिलेली आहे, क्या आपकी गर्लफ्रेंड आलिया जैसी चिपकू है क्या? आलिया चिपकू आहे हे आम्हाला कळलं. सो मीरा ऍज अ गर्लफ्रेंड कशी आहे हे जाणून घ्यायचंय. ते आता मी कसं सांगू ना, म्हणजे आता प्रत्येक मुलीला असं वाटतं की मीच बरोबर आहे, त्यामुळे मी चिपकू आहे की नाही हे मी कसं सांगू ते. पण आय डोंट थिंक सो मी चिपकू, आणि आय थिंक मी बऱ्यापैकी स्पेस देते रिलेशनशिप मध्ये असं मला वाटतं. आता कोणी नाही, पण जेव्हा केव्हा काही रिलेशनशिप होत होता तेव्हा स्पेस दिलेली बऱ्यापैकी.
ओके. जसं आज मीरा ना अनेक सिरियल्स मध्ये आहे, राईट? सिनेमांमध्ये मीराला पाहिलंय. याशिवाय वेब सिरीज, वेबिसोड्स आज म्हणजे ऑलमोस्ट लाईक युट्यूब, इन्स्टा, फेसबुक, आज सगळीकडे मीरा ऑन द टॉप. सो भरभरून तुला प्रेम सुद्धा मिळतंय प्रेक्षकांचं. हे प्रेम कसं हँडल करतेस? छानच वाटतं ऑब्व्हियसली आणि त्याने ऍटलीस्ट रिप्लाय नाही तर एक लाईक करून तरी ऍटलीस्ट मी त्यांना की हा मी तुमचा मेसेज वाचला की तुमची कमेंट मी वाचली आहे आणि आय अप्रिशिएट तुम्ही जे काय लिहिलं माझ्याबद्दल किंवा माझ्याबद्दल तुम्हाला जे काय वाटतं एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून एक लाईक देते. दॅट्स द लीस्ट आय कॅन डू खरं तर. येस. सो आता तुझ्या सिरियलकडे थोडंसं वळूयात. तर राखीच्या भूमिकेत तू आहेस सिरियलमध्ये. सो आतापर्यंतची मीरा ही फार वेगळी पाहिलेली आहे, वेगवेगळ्या रोल मधनं पाहिलेली आहे, पण बरोबर. राखीची भूमिका ही वेगळी आहे. तू कसं स्वतःला प्रिपेअर केलंस? पहिली मेजर गोष्ट होती की राखी लंगडी दाखवलेली आहे आणि मी बिंग अ डान्सर मी सतत डान्स करत असते किंवा काही ना काहीतरी मूव्ह करत असते कुठे इव्हन रस्त्यावर चालताना पण काहीतरी असं सुरू असतं आणि तिथे अगदीच नाही पायच कुठल्या कारणाने डान्सिंगचा संबंधच नाही आहे. आतापर्यंतचे रोल्स कसे कुठल्या ना कुठल्या वेने डान्सिंगशी रिलेटेड होते पण हा रोल तसा नव्हता. सो मला तिथे तो चॅलेंजिंग वाटला बऱ्यापैकी आणि तो आउट अँड आउट निगेटिव्ह पण नाहीये पण पॉझिटिव्ह पण नाहीये त्यामुळे ते एक मधला जो बॅलन्स सांभाळणं ते थोडंसं एक डिफिकल्ट होतं असं मला वाटतं. म्हणजे तिचं प्रेम पण आहे विभासवर पण तिला त्याच्याबद्दल राग पण आहे कारण त्याने तिचा पाय तोडलेला आहे. तिला तो सहन पण होत नाही पण तिला तो हवावासा पण आहे. लव्ह अँड हेट रिलेशनशिप जे म्हणतात तसं काइंड ऑफ आहे. तिला त्याची बायको चालणार पण आहे पण ती पॉझिटिव्ह पण होते. तिने स्वतःच सजेशन दिलंय की तू लग्न कर. तिच्या म्हणण्यावरूनच त्याने लग्न केलेलं आहे पण तिला त्याचा राग पण येतोय आता. सो असं खूपच ती स्वतःच खूप कन्फ्युज आहे खरं तर आणि मी खूप क्लिअर आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये. सो मी एवढी क्लिअर असताना असं काहीतरी रोल प्ले करणं कारण रोज नवीन सिरियल कारण प्रत्येक वेगळाच मूड असतो प्रत्येक सिरियल. त्या सिरियलला युजली एकदा एक ट्रॅक पकडलाय का रोलचा तर युजली ते सेट असतं साधारण निगेटिव्ह म्हटलं साधारण पूर्ण सिरियलभर तेच असतं पण इथे तसं नाही. इथे रोज मला एक नवीन सीन येतो आणि नवीन काहीतरी मूड पकडायचा असतो. सो असं मजा येते त्यामुळे करायला काम. म्हणजे आताची राखीची भूमिका असो या आधी तू मेनकाच्या भूमिकेत होतीस. सो हे तुझे 2-3 रोल जर पाहिले, सो पती पत्नी और वो मध्ये कायम तुझी वोची भूमिका सध्या पाहायला मिळते. ऍक्च्युली हो ही गोष्ट खरी आहे. म्हणजे इनफॅक्ट 11 वर्षात मला आता पहिला बॉयफ्रेंड मिळालेला म्हणजे ऑन स्क्रीन तो म्हणजे आता इंदौरी इश्क मध्ये. हे तर इतके वर्ष मी दरवेळी बोचीच भूमिका करत आली आहे. कधी मला असं हक्काचा हिरो असं कधीच मिळाला नाही आतापर्यंत. पण ती वोची भूमिका केल्यामुळे पर्सनल लाईफ मध्ये काही याचा इफेक्ट झालाय का? काही अनुभव आलाय का? खूप 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 होतो. आता इव्हन म्हणजे जे मॅट्रिमोनीचं जे सगळे प्रकरण सुरू आहे वगैरे म्हणजे बरेच लोक हेच म्हणजे जी वॅम्प इमेज वगैरे असं ती कन्सिडर करूनच रिजेक्ट करतात. म्हणजे जिथे जिथे स्थळं आम्ही पाठवली तर बऱ्याच वेळा ती इमेज कन्सिडर करूनच रिजेक्शन झाले. कारण लोकांना असं बऱ्याचपैकी वाटतं की जे आपण ऑनस्क्रीन प्ले करतो तसंच आम्ही रिअल लाईफ मध्ये पण असतो असं बऱ्याच लोकांना वाटतं. आणि इनफॅक्ट असं प्रत्येक पण मला बऱ्याच वेळा आलेला आहे. तर मी तुझं माझं ब्रेकअप करत होते तेव्हा निगेटिव्ह भूमिका होती कम्प्लिटली मेनकाची आणि रस्त्यावर आलेले तेव्हा 2 मुली माझ्याकडे आल्या खूपच लहान होत्या म्हणाल्या की एक सेल्फी हवाय. म्हणजे ठीक आहे आपण काढूया आणि तेवढं त्यांचे बाबा आले आणि त्यांना ओढून घेऊन गेले म्हणाले की निगेटिव्ह लोकांबरोबर आपण फोटो काढायचा नसतो वगैरे. सो ऍक्च्युली लोकांना पण तसंच वाटतं की म्हणजे ह्या निगेटिव्ह ह्या बायकाच अशा असतात किंवा माझा मित्र आहे मयूर कॉलेजमधला तर त्याची आजी मला पहिल्यापासून ओळखत होती आणि तिने नंतर मला या सिरियलमध्ये बघितलं आणि ती मग मयूरला म्हणाली की बाबा या मुलीपासून सावध राहा बरं का या मुली अशाच असतात तुला कधी घोळक्यात देतील ना कळणार नाही सगळे पैसे लुटून घेऊन जाईल. म्हणजे इतकी वर्ष बघत आली आजी मला त्याची आणि अचानक आजीचा सगळा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज झाला माझ्या बाबतीतचा. तो लोकांना ते खूप खरं वाटतं आणि तू जसं मगाशी म्हणालीस होतं की खरंच इफेक्ट पडतो पर्सनल लाईफमध्ये खूप कारण लोक त्याच दृष्टीने तुम्हाला परसिव्ह करायला सुरुवात करतात. सो दॅट इज समटाईम्स हर्टिंग थोडंसं बट मी ते पॉझिटिव्हली घ्यायला शिकली आता की ठीक आहे मे बी माझा रोल त्याच्यापर्यंत तेवढा पोचत असेल कदाचित असं मी एक सेल्फ कम्फर्टिंग झोन मी क्रिएट केला तसा ह्या कमेंट्सच्या भोवतीने. एक्झॅक्टली. सो अनेक म्युझिक अल्बम्स तू करतेस. सो सिरियल असेल, म्युझिक अल्बम असेल, रोमॅन्टिक सीन अगदी बिनधास्त सहजपणे तू खरं तर करतेस आणि तो आम्ही पाहतोय. सो थोडा आता वेगळा प्रश्न असा आहे, असं कधी झालंय का की रोमॅन्टिक सीन देता देता थोडासा तोल वगैरे गेला, असं तुझ्या बाबतीत काही झालंय का?
तसं नाही, पण आता मी जो इंदोरेशचा जो मी शूट करत होतो, तर पहिल्याच दिवशी एकतर आमचं इतकं हे झालं की फर्स्ट डे होता शूटचा. मी म्हटलं हाय मी मीरा, तर ते म्हणाला हाय मी ऋत्विक, असं म्हणाले चला किसिंग सीन सुरू करूया. आणि इट वॉज सो ऑकवर्ड, कारण आम्ही जस्ट आता इंट्रोडक्शन केलं एकमेकांवर आणि डिरेक्टली बोल सीन करायचा, सो थोडासा तेव्हा ऑकवर्ड मुवमेंट होती. आणि तू ऍक्च्युली खरं तर 50 लोक उभी असतात समोर, तो असं काही इमोशन्स त्याच्यात खूप इन्व्हॉल्ड असतात अशातला प्रकार नाहीये, बट तरी पण सर एका पॉइंटला मला म्हणाले की आय हॅव टू बाईट हिज इयर किंवा बिलो हिज इयर वगैरे, काइंड ऑफ लव्ह बाईट यायचं, असं एक आमचं काही ते होतं. आणि मी त्याला बाईट केलं आणि ते काइंड ऑफ त्याची इंटेन्सिटी इतकी जास्त होती की त्याला ऍक्च्युली मार्क आला आणि तो सेट सोडून निघून गेला 2 मिनिटं, ऋत्विक. कारण त्याला ते सहन नाही झालं आणि मार्क आला. तो एक अर्धा तासानंतर सेटवर आला आणि नंतर मग आय एम सो सॉरी, मी सेट सोडून गेलो वगैरे. म्हटलं आय एम रिअली सॉरी, पण मला माहिती नव्हतं की इट विल कम आउट दिस वे, म्हटलं. सो आय एम रिअली व्हेरी सॉरी. बट इट हॅपन्स समटाइम्स. आणि बिंग अन ऍक्टर, तुम्ही त्या सीन पुरते त्या सीन मध्ये असता आणि स्विच ऑन स्विच ऑफ सिस्टीम असते, सो ते पुढे काही कॅरी फॉरवर्ड होत नाही. पण येस. सो ऍज अ मीरा, ऍज अ पर्सन जर बोलायचं झालं तर तू खूप अशी पझेसिव्ह आहेस असं मी ऐकलंय, स्पेशली अबाउट युअर स्किन. म्हणजे तू मेकअप सुद्धा स्वतःच करतेस. हो. तो काय या मागचं नेमकं कारण आहे? नाही, पॉझिटिव्ह असं नाही म्हणणार त्याला, पण सुरुवातीला म्हणजे जेव्हा येत नव्हता मेकअप, तर तेव्हा साधारण बाकी सगळे मेकअप दादा करायचे, पण हळूहळू जेव्हा मी शिकले, तर तेव्हा मला माझं नोज कटिंग वगैरे मला खूप स्पेसिफिक लागतं, म्हणजे त्या बाबतीत मी खूप स्पेसिफिक आहे. आणि मग बऱ्याच वेळा ते दुसऱ्यांनी केलं नाही तर समाधानच होत नाही. सो मग मी तेव्हापासून ठरवलं की माझा मी मेकअप करेन आणि सिन्स देन मग आय डू माय ओन मेकअप. आणि त्यामुळे मला किट माझं दरवेळी सगळी, म्हणजे जिथे जिथे मी शूट आहे, सो आय कॅरी माय किट आणि ते मी खूप माझं असं ते त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे म्हणजे. आणि प्लस ते मला असं पण होतं की एकमेकांचे ब्रश वापरले जातात किंवा पफ एकमेकांचा वापरला जातो आणि मग स्किन इन्फेक्शन ट्रान्सफर होतात. सो मी युजली माझं किटच्या बाबतीत मी पॉझिटिव्ह असते की आय वोंट शेअर माय किट असं. तो मी ऍज अ मीरा तू आणखीन कोणकोणत्या गोष्टीच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे लाईफमध्ये? नाही. नाही, पण हा म्हणजे ज्या ज्या वस्तू मला गिफ्ट म्हणून मिळालेल्या आहेत, कोणाकडनं कुठल्या इमोशन्स मिळालेल्या आहेत, त्या बाबतीत मी प्रचंड पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कोणी आता पुस्तक, जनरल माझे काही फ्रेंड्स आहेत ते पुस्तक वाचायला घेऊन जातात, पण माझ्या आईचं असं आहे की मला प्रत्येक प्रोजेक्ट मिळाला की आई मला एक पुस्तक गिफ्ट करते. सो आमचं ते ठरलेलं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. माझ्याकडे छान एक लायब्ररी आता झालेली आहे कलेक्ट. पण माझे फ्रेंड्स काही घेऊन जातात आणि मग ते विसरून जातात आणि आय फील व्हेरी पॉझिटिव्ह मग की आई माझ्या आईने ते मला ह्या प्रोजेक्टला दिलं होतं, सो आय नीड इट बॅक. जरी माझं ते वाचून झालं असेल, जरी मी ते ठेवणार असेल फक्त शेल्फमध्ये, तरी सुद्धा मला ते हवं परत. सो त्या बाबतीत मी खूप पॉझिटिव्ह आहे. कोणत्या व्यक्तीच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे असं विचारलं तर? नाही, अजून तरी त्याचा कोणी व्यक्ती आला नाही आयुष्यात ज्याच्याबद्दल पॉझिटिव्ह होईल. बरं, आणखीन एक प्रश्न प्रेक्षकांच्या वतीनेच मला तुला विचारायचा आहे की तू मेकअपही तू स्वतः करतेस असं म्हणालीस, पण तू ग्लॅमरस लुक तुझा तितकाच जबरदस्त असतो आणि तितकीच ती साधी सुद्धा छान दिसतेस. म्हणजे तुझे बरेचसे पोस्ट पाहिले तर तू विदाऊट मेकअप अशी मस्त मेसी बन बांधून एकदम कूल दिसत असते. सो दोन्ही लेवलला तुला कसं काय जमतं राहिला? आय डोंट नो. मी आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट, पण माहिती नाही म्हणजे तुला हे दोन्ही असं वाटतंय, पण युजली मराठीमध्ये तर लोकांना निगेटिव्ह आणि ग्लॅमरसच असं दिसतं. थँक्स. आता उरला प्रश्न तुझ्या फिटनेसच्या बाबतीत, की तुझी स्किन इतकी छान आहे, केस इतके सुंदर आहेत, तू काय म्हणतात कायम अशी टवटवीत ताजीतवानी उत्साही असते. सो याच्या मागे काय रहस्य, काय खाते पिते, काय करते असं तू नेमकं? मला वाटतं व्हेन यू आर हॅपी इट शोज आणि दॅट्स इट म्हणजे. आणि मी सध्या लाईफमध्ये खूपच हॅपी आहे, सो आय थिंक हॅपीनेस शोज ऑन युअर फेस, दॅट्स इट. फिटनेस साठी काही स्पेशली एक्सरसाइज, कारण तू जसं असं काही स्पेशली म्हणाली योगा किंवा असं काही वर्कआउट वगैरे असं नाही करत, कारण नॉट अ व्हेरी जिम पर्सन किंवा असं काही खूप वर्कआउट करेन वगैरे असं मला ते जरा थोडं बोर होतं. बट डान्स मी रेग्युलरली करते, सो मला वाटतं डान्सिंगच्या निमित्ताने बऱ्यापैकी एक वर्कआउट होऊन जातं माझं. सो त्याच्यात होऊन जातं माझं काइंड ऑफ. ओके. सो आता तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आता आणखीन कुठे कुठे तू दिसणार आहेस प्रेक्षकांना? इंदोरेश तर आता रिलीज झालीच आहे 10 तारखेला. बायको अशी हवी सुरू आहे सध्या. आता ह्या संडेला मी पहिलाच डबिंगचा प्रोजेक्ट आहे माझा. पानिपतची फिल्म होती हिंदीमध्ये आलेली, तर ती आता पहिल्यांदाच मराठीमध्ये येते आणि त्याच्यात कृती सननसाठी मी आवाज दिलेला आहे मराठीमध्ये. सो तो एक प्रोजेक्ट या संडेला त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे झी टॉकीजवर.
त्याच्यानंतर ऑरेंज लिली नावाची एक वेब सिरीज रेडी आहे. ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर येते याच्याबद्दल मी आता रिव्हील नाही करू शकत, पण ती रेडी आहे. ज्वानीची मुंबई पाहिली नावाची एक लावणी रेडी आहे. अवधूत गुप्तेंचं एक गाणं केलंय तुमच्यासाठी काय पण, सो ते गाणं एक रेडी आहे, आयटम सॉन्ग आहे ते. वृत्ती नावाची एक फिल्म रेडी आहे ज्याच्यात मालवणी बोलायचा प्रयत्न केला मी पहिल्यांदा. सो असं काही वेगवेगळं करायचा प्रयत्न करते आणि होपफुली हे सगळे प्रोजेक्ट लवकरच रिलीज होतील. येस, आणि तुझे हे सगळे प्रोजेक्ट पाहण्यासाठी आम्ही तेवढेच उत्सुक आहोत. सो Thank you. मीरा, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू Same खरंच here. खूप दिसायला जितकी छान आहेस, जितकी बोल्ड आहेस, तितकीच ब्युटिफुल आहेस. सो अशी Thank you. छान हसत खेळत राहा. तुला तुझ्या Thank you. पुढच्या भविष्यातील सगळ्या प्रोजेक्टसाठी marathi.com कडून मनापासून तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. सो marathi.com मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन सेलेबला घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आणखी बातम्यांसाठी लॉग इन करा marathishowcom